रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही सोशलिस्ट मीडियावर काम करत आहोत आणि मी विदर्भ प्रदेश संघटक म्हणून दिनेश बालदे त्या कार्यावर आघाडीचे काम सुरू करत आहोत। आज आम्ही वर्धा जिल्ह्यातून यांना घरकुल मिळावं याबाबत आम्ही सर्वप्रथम आमची लोक जी आलेली आहे, सर्व धर्माचे लोक आहेत, मुस्लिम धर्माचे लोक आहेत, त्यांना वंचित ठेवण्याकरिता आज त्यांनी घरकुल आमचं काढलं नाही। आम्ही 10 फेब्रुवारीला एक निवेदन दिला होता, पण त्या निवेदनाचा आतापर्यंत आम्हाला काहीही मार्ग त्यांना दिला नाही। आम्ही डबल निवेदन दिलेलं आहे। आज कलेक्टर ऑफिसच्या समोर आम्ही उभे आहोत। अंदर आम्ही आता निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाचा आता ते तात्काळ आम्हाला काळजीने सांगतील। व तसेच आम्ही बौद्ध गया ह्या संमेलनामध्ये बी एक निवेदन जाहीर केलेलं आहे की बौद्ध गयाचे निवेदन जे पंडित लोक आजपर्यंत तिथे अंदर घुसवणार त्यांना बाहेर काढावे आणि भिक्षू संघाच्या अधीन करावे। अगर असं नाही झालं तर आमचा मोर्चा वाढेल आणि त्या मोर्चामध्ये चाहे मग जितका काय आम्हाला सहन करावं लागेल, या मारपीट निघू शकते, या मग काही बी होऊ शकते, तर आम्ही त्याच्यासाठी बी तयार आहोत। अरे तुम्ही तर ह्या बौद्धगयामध्ये फक्त चंद पंडे लोक आहात। आम्ही पाहिला त्या लोकांचे शूरवीरांचे नावं जे भीमा कोरेगावमध्ये फक्त 500 महार लोकांनी, फक्त 500 महार लोक आणि 28,000 पेशवाईंना आम्ही हारू शकतो। आज आमच्या जागी आज आमची संख्या कम से कम 90 कोटीची जनता आहे। काय बरोबरी करणार? आज आम्ही शांत आहोत। शांतपणे आमचा भिक्खू मंदिर जो आहे, जो बौद्ध गया आहे, तो बौद्ध गया आमच्या हवाली अगर नाही केलं तर आमचे रस्ते आम्ही अनेक करतो। प्रेमाने आम्ही समजवत आहोत तुम्हाला की समजून जा, आणि जो आमचा विहार आहे तो आमच्या भिक्षूच्या स्वाधीन करू। हे आम्ही 2 शब्द बोलतो। जय भीम, जय। थोडासा